वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण MPSCचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन असणार आहेत ते बघणार आहोत. दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे काळकाम वेगचा क्वेश्चन आहे. जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागतील? MDH फॉर्म्युलेचा क्वेश्चन आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय? M1 D1 H1 E1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू M2 D2 H2 E2 डिवायडेड बाय W2. त्याच्यातलं M म्हणजे काय? नंबर ऑफ मॅन असणार आहेत. बघा किती माणसं आहेत? 10 माणसे, म्हणजे M1 ची व्हॅल्यू आहे 10. D म्हणजे दिवस असणार आहेत, डेज असणार आहेत. किती दिवस? 5 दिवस. H म्हणजे आवर्स, किती तास काम करले? तर 2 तास काम करले. बाकीचे व्हॅल्यू दिले नसतील तर सोडून द्यायचं. M2 किती आहे? बघा 2 माणसे किती तास काम करायलेत? 5 तास करायलेत. किती दिवस लागतील? म्हणजे D2 ची व्हॅल्यू काढायच्या. तर बघा हे 5 कॅन्सल झालं, हे 2 कॅन्सल झालं, म्हणजे D2 ची व्हॅल्यू किती आली? 10. म्हणजे किती दिवस लागतील? तर 10 दिवस लागणार आहेत. ऑप्शन नंबर 3. ग्रुप सी ला विचारलेला क्वेश्चन आहे प्रिलिम्सला. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रुप सी लाच विचारलेला आहे. हा दर साल दर शेकडा सरळ व्याजाचा क्वेश्चन आहे. 10% दराने 2 वर्षासाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातील फरक 750 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? डिफरन्सचा क्वेश्चन आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा 2 वर्षाचा. एक शॉर्टकट लक्षात ठेवा, एक डिफरन्सचा फॉर्म्युला आहे 2 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा. तर तो फॉर्म्युला आहे D = PR² डिवायडेड बाय 100². हा 2 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. आपल्याला फरक दिलाय म्हणजे डिफरन्स दिलाय, किती दिलाय? 750 रुपये आहे. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल माहित नाही, काढायचा आहे. व्याजाचा दर आहे आपल्याकडे किती? 10%. 10चा वर्ग म्हणजे किती? 100 डिवायडेड बाय 100 गुणिले 100. तर 100 कॅन्सल झाला, भागाकारातले 100 इकडे गुणाकारात जाणार, तर 750 गुणिले 100 = P, म्हणजेच किती आलं ते? तर 75,000. म्हणजेच मुद्दल असणार आहे किती? रक्कम जी ठेवलेली असणार आहे ती असणार आहे 75,000. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 75,000. हाच क्वेश्चन आपण दुसऱ्याही मेथडनं करू शकतो. बघा आपल्याला माहिती आहे सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. 10% पहिल्या वर्षी व्याज भेटत असेल, दुसऱ्या वर्षी 10% भेटत असेल, तर टोटल 2 वर्षाचं सरळ व्याज किती भेटणार आहे? तर 2 वर्षाचं सरळ व्याज भेटणार आपल्याला 20%. पण आपल्याला माहिती आहे चक्रवाढ व्याज जर 2 वर्षाचं काढायचं असेल 10%, त्याच्यासाठी एक शॉर्टकट आहे, फॉर्म्युला आहे x + y + xy बाय 100. मग किती येईल? x आणि y म्हणजे दोन्ही वर्षाला व्याजाचा दर सारखा आहे, तर 10 + 10 + 10 गुणिले 10 भागिले 100. तर हे 0 कटलं, 10 10 20, 20 आणि 1 21. म्हणजे जर व्याजाचा दर 10% असेल तर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती येते? 21%. मग मला सांगा 2 वर्षाचा सरळ व्याज चक्रवाढ व्याजामधला फरक किती आला? चक्रवाढ व्याज 21% आहे, सरळ व्याज 20% आहे, तर दोघांमधला फरक किती आला? 1%चा. आपल्याकडे 1%चा फरक आहे. क्वेश्चन मध्ये किती सांगितलाय फरक? तो 750 सांगितलाय. तर विचारल्या ठेवलेली रक्कम म्हणजे प्रिन्सिपल काढायचा आहे, तर प्रिन्सिपल किती असतो? 100% असतो. तर 100% म्हणजे किती? तर आन्सर किती येणार आहे? 75,000 येणार आहे. तर याही मेथडने हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ग्रुप सी लाच विचारलेला डायरेक्शनचा क्वेश्चन आहे. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. आपण सुरुवात करू इथून. सोमा सुरुवात केली पूर्वेकडे म्हणजे उजव्या साईडला. हे बघा इकडे गेला. आता नाव देऊ आपण, सपोज B पॉईंटला आला आणि हे डिस्टन्स आहे 10 किलोमीटर. नंतर दक्षिणेकडे वळला. दक्षिण म्हणजे कुठं? खाली असणार आहे. इथं C पॉईंट देऊ. तर किती डिस्टन्स गेला? पुन्हा 2 किलोमीटर गेला. वापस पुन्हा पूर्वेकडे वळला. वापस इकडे पूर्वेकडे वळला. सपोज D नाव देऊ ह्याला आणि हे डिस्टन्स किती आहे? वापस 2 किलोमीटर आहे. नंतर पुन्हा उत्तरेकडे वळला. आता बघा हे B चं जे डिस्टन्स आहे 2 आहे आणि D पासून जे उत्तरेकडे डिस्टन्स असणार आहे 7 असणार आहे. तर लाईन थोडी मोठी काढायची. आता इथून जी ही लाईन असणार आहे ही पॅरलल असणार आहे खाल्ल्या लाईनला, म्हणजे खाल्ला जर 2 किलोमीटर असेल तर वरची लाईन सुद्धा 2 किलोमीटर असणार आहे. आणि उभी लाईन ह्या लाईनला पॅरलल असणार आहे, तर इथं सुद्धा किती असणार? 2 किलोमीटर. पण हे टोटल 7 किलोमीटर होतं, म्हणजे इथून इतकं जे उरलेला पॉईंट असणार आहे हा किती असणार आहे? तर हा 5 किलोमीटर असणार आहे. आणि हा E आपला शेवटचा पॉईंट असणार आहे. तर क्वेश्चन मध्ये विचारलाय तो त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून सध्याच्या स्थानापर्यंत किती अंतरावर असेल. ठीक आहे, शेवटचा पॉईंट काढायचा आहे. सुरुवात इथून केली होती बघा, तर सुरुवातीतून केली तर हा पायथागोरसचा प्रमेय तयार होणार आहे आपल्याला. हा काय झाला? हा उंची झाली, हा कर्ण झाला, हायपोतेनियस झाला आणि हा बेस झाला. मग फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय? तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हा आपला फॉर्म्युला आहे. मग ह्याच्यात व्हॅल्यू पुट करा. बेस किती आहे बघा, इथून इतका 10, इथून इतका 2, किती झाला? 12. 12चा वर्ग प्लस उंची आहे 5, 5चा वर्ग. तर 12चा वर्ग 144 आणि 5चा वर्ग आहे 25. 144 आणि 25 होता 169. मग जर कर्ण वर्ग बरोबर 169 असेल तर कर्णाची व्हॅल्यू किती येईल? वर्गमूळ काढा, तर आन्सर असणार आहे 13. म्हणून ही जी व्हॅल्यू असणार आहे किती? 13 किलोमीटर. म्हणजे आन्सर असणार आहे 13 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेहाचा पगार 10% वाढला. हा सुद्धा MPSC ग्रुप सी 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे. नेहाचा पगार 10% कमी केला आणि नंतर तेजीमुळे 30% वाढला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली? इंग्लिशमध्ये सुद्धा क्वेश्चन आहे. बघा आपण सुरुवातीला कन्सिडर करून नेहाचा पगार 100% होता. पहिल्या वर्षी काय झाला? 10% कमी झालाय. 100चे 10% किती असणार आहे? 10च असणार आहेत. 10 कमी झाला म्हणजे किती झाला? 90 झाला.
त्याच्यानंतर पुन्हा काय झालं, तेजीमुळे 30% वाढला. आता 30% वाढला तर 90चे 30% किती असणार आहेत, तर 90चे 30% 27 असणार आहेत, म्हणजे 27 न वाढला. मग 90 होता 27 न वाढला म्हणजे आता किती होईल, 90 प्लस 27 म्हणजे 117 होईल. मग आता काय झालं बघा, 100 होता 117 झाला म्हणजे वाढला, किती न वाढला, तर 17 न वाढला. वाढ किंवा कमी हे ओरिजिनलवर होत असते. ओरिजिनल किती होता 100, पर्सेंटेज काढायचे म्हणून इंटू 100, 100 कटलं म्हणजे किती टक्क्याने वाढ झाली, तर 17% वाढ झालेली आहे. हाच क्वेश्चन तुम्ही दुसऱ्या मेथडने करू शकता. हाच क्वेश्चन तुम्ही x प्लस वाय प्लस XY बाय 100 या मेथडने सुद्धा करू शकता. एक्स म्हणजे काय, तर पहिल्या वर्षी कमी झाला तर मायनस घ्यायचं, मायनस 10% प्लस वायची व्हॅल्यू किती 30% वाढला म्हणजे प्लस एक्सची व्हॅल्यू -10 इंटू वायची व्हॅल्यू किती 30 डिवायडेड बाय 100. बघा सॉल्व करा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, -10 प्लस 30 किती झाले +20 प्लस इथे किती आलं -3. तर प्लस मायनस काय होणार, मायनस होणार आहे. तर 20 - 3 किती आलं 17. आन्सर जर पॉझिटिव्ह आलं तर वाढणार आहे, आन्सर जर निगेटिव्ह आलं तर ते कमी होणार आहे. आन्सर पॉझिटिव्ह आलं म्हणजे काय झालं 17% वाढ झालेली आहे. तर अशा पद्धतीने हा सुद्धा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 17%. नेक्स्ट आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर दिले 3:4, त्यांच्या वर्गाची बेरीज दिली 400, तर त्या संख्या कोणत्या असे विचारले. ग्रुप सी ला विचारलेला आहे, प्रिलिम्सला. आपल्याला काय माहिती, त्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारली पाहिजे, 400 आली पाहिजे. बघा फर्स्ट क्वेश्चन आहे 12 आणि 16. 12चा वर्ग किती येते 144, 16चा वर्ग किती येते 256. या दोघांची बेरीज करा, 400 यायला पाहिजे. इथे का बघा 6 4 10 चाला 1, 6 4 10 चाला 1, 3 आणि 1 4 आली 400, म्हणजे त्या संख्या कोणत्या असतील तर 12 आणि 16. ऑप्शन नुसार डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एमपीएससी ग्रुप सी ला विचारला 2022च्या प्रिलिम्सला. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं विचारले आपल्याला. काय आहे 32, त्याच्यानंतर काय 33 आहे, नंतर 37 आहे, 46 आहे, 62 आहे, पुढे काय विचारले. डिफरन्स घ्या, 32 पासून 33 झाले +1, 33 पासून 37 +4, 37 पासून 46 +9, 46 पासून 62 झाले म्हणजे +16. आपल्याला दिसतंय हे काहीतरी वर्ग आहेत बघा. हा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, म्हणजे पुढे काय असणार आहे 5चा वर्ग, आणि 5चा वर्ग असतो 25. ते 62 मध्ये 25 ऍड करा तर आन्सर येऊन जाईल. ते किती येणार आहे 87. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 87, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी दिल्या. एमपीएससी ग्रुप सी प्रिलिम्स 2022 ला विचारलाय. आपल्याला सरासरीचा फॉर्म्युला माहिती आहे बघा. काय असतो सरासरी म्हणजे ॲव्हरेज. तर ॲव्हरेज इक्वल टू काय असतं, सम म्हणजेच टोटल बेरीज, सम म्हणजेच टोटल बेरीज डिवाइडेड बाय टोटल नंबर. हा ॲव्हरेजचा फॉर्म्युला असतो. सरासरी किती दिल्या 60 दिल्या ॲव्हरेज. टोटल सम म्हणजेच बेरीज माहित नाही आपल्याला. किती जणांचा ॲव्हरेज 60 आहे तर 3 जणांचा आहे, म्हणजे बेरीज किती येईल 3 इकडे गुणाकारात येणार आहेत. तर 60 × 3 म्हणजे किती होणार आहे तर 180 होणार आहे. याचा अर्थ 3 व्यक्तींच्या वयाची जी सम असणार आहे बेरीज असणार आहे ते 180 असणार आहे. आता 3 व्यक्तींचा रेशो दिला आहे आपल्याला. किती नावं घेऊ आपण, सपोज ए बी सी हे 3 व्यक्ती आहेत आणि त्यांचा रेशो दिला आहे 2:3:4. ह्याला x पकडा, 2x 3x आणि 4x. मग या रेशो मध्ये तिघांची बेरीज किती झाली 4 आणि 3 7 आणि 2 9x. आपल्याकडे सम किती आहे तिघांची 180 आहे. जर 9x म्हणजे 180 असेल तर x ची व्हॅल्यू किती बघा 180 भागिले 9 म्हणजे x ची व्हॅल्यू किती 9 2 18 20. जर x ची व्हॅल्यू 20 आली तर सगळं काढत बसायचं नाही. क्वेश्चन विचारला यंगेस्ट आणि एल्डेस्ट पर्सन, बरोबर आहे, म्हणजे सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर यांच्यातला फरक विचारलाय. सर्वात तरुण कोण आहे ए आहे, सर्वात वयस्कर कोण आहे 4x आहे. मग ह्या दोघांमधला फरक किती आहे तर 4x - 2x म्हणजे किती आला 2x. x ची व्हॅल्यू किती आहे 20, तर 2x ची व्हॅल्यू किती येईल मग 2 × 20 म्हणजे त्यांच्यातला फरक असणार आहे किती 40 वर्ष. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 40 वर्ष, ऑप्शन नंबर 3. धन्यवाद.